आज आपण डिस्कस करणार आहोत, की हेल्थ इन्शुरन्सचा जेव्हा क्लेम येतो, त्यावेळेला काय घेणार आहे आपण काळजी. हेल्थ इन्शुरन्सचे जनरली जेव्हा क्लेम येतो, तेव्हा आपण 2 प्रकारे क्लेम करू शकतो. एक क्लेम आहे, की कॅशलेस पद्धतीने. कॅशलेस पद्धतीने याचा अर्थ काय, की ज्या हॉस्पिटलमध्ये आपण ट्रीटमेंट घेतो, त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला बेसिकली पॅनलवरती असल्यामुळे हॉस्पिटल सगळी काळजी घेते. कंपनीला इंटिमेशन देण्याची, क्लेम रजिस्टर करण्याची, त्याचबरोबर लागणारी जी काही कागदपत्रं आहेत, ती कंपनीला पाठवण्याची आणि जो काही फॉलोअप असतो तो हॉस्पिटलकडून कंपनीला होतो. अशा वेळेला ज्यावेळेला एखादी सर्जरी करायची असेल, तर त्यावेळेला जर आपण अशा हॉस्पिटलला अप्रोच झालो आपल्या निअरेस्ट लोकेशनला, की जिथे कॅशलेसची सुविधा आहे. तर त्या केसमध्ये काही वेळेला आपल्याला काही डिपॉझिट अमाउंट पे करावं लागतं. क्लेमची अप्रूव्हल येईल त्यावेळेला बाकीच्या गोष्टी कंपनी आणि हॉस्पिटल यांच्याशी कोऑर्डिनेशन होऊन त्या पुढे नेल्या जातात. आणि आपल्याला काही अमाउंट पे करावी लागते काही क्लेम्समध्ये. सरासरी प्रत्येक क्लेम हा 100% पे होत नाही. काही अमाउंट डिडक्ट होतात. त्यामध्ये कन्झ्युमेबल्स असतात. जर आपल्याकडे कन्झ्युमर कव्हर घेतलेलं नसेल तर. सर्व्हिस टॅक्स असतो, काही ॲडमिन एक्सपेन्सेस असतात, काही एक्सपेन्सेस असे असतात की ते पेएबल नसतात पॉलिसीमध्ये. त्यामुळे कॅशलेसमध्ये एक एडवांटेज होतो, की आपल्याला जर क्लेम आपला अप्रूव्ह झाला आणि पॉलिसी कंडिशनमध्ये पेएबल असेल, तर आपल्याला एकदम लागणाऱ्या सगळ्या पैशांची तरतूद करावी लागत नाही. काही प्रमाणात आपल्याला त्याची तरतूद करावी लागते. पण काही वेळेला असं होतं, जेव्हा सेकंड प्रकारचा क्लेम येतो, की ज्यावेळेला ते हॉस्पिटल पॅनलमध्ये नसतं. तर अशा वेळेला काही वेळेला आपल्याला आउट ऑफ पॉकेट पैसे आधी भरावे लागतात आणि नंतर सर्जरी झाल्यावरती, डिस्चार्ज झाल्यानंतर आपल्याला सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कंपनीला पाठवावे लागतात. स्पेसिफिक फॉर्म असतो क्लेमचा तो फिलअप करावा लागतो. त्यामध्ये 2 प्रकारचे फॉर्म असतात. पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए हा फॉर्म जो असतो तो आपण फिलअप करायचा असतो आणि पार्ट बी जो फॉर्म असतो तो हॉस्पिटलकडून फिलअप करून त्याच्यावरती सही आणि शिक्का घ्यायचा असतो. त्यामुळे रिइंबर्समेंट प्रोसिजरमध्ये आपल्याला काळजी काय घ्यावी लागते, की सगळी जी बिलं आहेत ती व्यवस्थित फाईलमध्ये त्याचं आपल्याला रेकॉर्ड ठेवणं, त्याचं फोटोकॉपीचंही रेकॉर्ड ठेवणं. जर काही टेस्ट केल्या असतील, त्याची काही बिलं असतील, डॉक्टरचे कन्सल्टेशन असेल, तर एकत्र व्यवस्थित डे वाईज त्याचं प्रॉपर फायलिंग करणं आणि जेव्हा आपण सबमिट करणार आहे, त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की ज्यावेळेला आपण क्लेममध्ये रिइंबर्समेंट घेतो, म्हणजे पैसे आधी भरतो आणि नंतर कंपनीकडून घेतो, त्यावेळेला क्लेम रजिस्टर आपल्याला विदिन 24 तास करावा लागतो. क्लेम डिले रजिस्ट्रेशन करून चालत नाही. आणि डिस्चार्ज झाल्यानंतर आपण जितक्या लवकरात लवकर म्हणजे विदिन 7 डेज आपण जर डॉक्युमेंट कंपनीला वेळेत पाठवले, तर पुढची प्रोसिजर ही वेळेत होते. तर ही घ्यायची असते काळजी आपल्याला. आजकाल बऱ्याच कंपनीमध्ये अशीही फॅसिलिटी झालेली आहे, की मॅक्सिमम हॉस्पिटल जे आहेत ते कॅशलेसच्या ब्रॅकेटमध्ये आलेले आहेत किंवा तुम्ही ऑल हॉस्पिटल्स कॅशलेसचा बेनिफिट घेऊ शकता. हे काही कंपन्यांनी आता सुरू केलेलं आहे. जसं स्टारमध्ये केलेलं आहे, बजाजमध्ये केलेलं आहे. आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता, जेव्हा एखादी सर्जरी ही प्लॅन्ड सर्जरी असेल. प्लॅन्ड म्हणजे काय, की डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे, की एमर्जन्सी नाहीये, आजच्याच करायची अशी नाहीये. ती आपल्याला मे बी 2 दिवसांनी, 4 दिवसांनी करता येईल आणि ती पॉलिसी क्लॉजमध्ये जर ती पेएबल असेल, तर त्या केसमध्ये त्याचं आधीच अप्रूव्हल घेऊन ठेवायचं. त्याचा फायदा काय होतो, की आपला क्लेम प्रोसेसिंगचा वेळ वाचतो आणि तो क्लेम आपल्याला मिळणार आहे की नाही याची पण शाश्वती होते. तर या जर गोष्टी आपण व्यवस्थित फॉलोअप केल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा क्लेममध्ये त्रास होणार नाही. आता पाहूयात की क्लेममध्ये नक्की लागतात डॉक्युमेंट्स काय-काय? जेव्हा आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये सर्जरीला अप्रोच होतो किंवा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, अशा वेळेला आपल्याकडे आपल्या पॉलिसीची कॉपी, आपले के-वाय-सी डॉक्युमेंट्स, पॅन कार्ड, आधार कार्ड हे आपल्या जवळ असायला हवेत. ज्यावेळेला आपण क्लेम रिइंबर्समेंट करतो, त्यावेळेला जे रिस्पेक्टिव्ह फॉर्म आहे रिइंबर्समेंटचे ते आपल्याला व्यवस्थित फिलअप करावे लागतात. त्यानंतर आपले के-वाय-सी डॉक्युमेंट्स आणि ज्या खात्यात आपल्याला पैसे जमा करायचे आहेत त्याचा ओरिजिनल कॅन्सल चेक हे सगळं आपल्याला कंपनीला द्यावं लागतं. दुसरी गोष्ट असते प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा खर्च. कॅशलेस ट्रीटमेंट होते त्यावेळेला जे काही आपण आधी खर्च केलेले असतात त्याला प्री हॉस्पिटलायझेशन म्हणतो आणि जे नंतर खर्च केलेला असतो सर्जरी नंतर त्याला पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च म्हणतात. तर ते आपल्याला वेगळ्या फॉर्ममध्ये फिलअप करून कंपनीला जो काही कालावधी असेल 60 डेजमध्ये किंवा 90 डेजमध्ये त्याच्या आत कंपनीला ते सबमिट करणं गरजेचं असतं. त्यानंतर तुम्हाला ते एक्सपेन्सेस पेएबल होतात. अशा प्रकारे तुम्ही जर वेळेत गोष्टी सबमिट केल्या, तर तुमचा क्लेम हा हॅसल फ्री सेटल होऊ शकतो.
तसेच तुम्हाला जर काही मदत लागली क्लेम सेटलमेंटमध्ये, तर नक्कीच आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो. आणि काही नवीन हेल्थ इन्शुरन्सबद्दलही तुम्हाला माहिती हवी असेल, की तुमच्या फॅमिलीसाठी काय सुटेबल आहे, त्यातही आम्ही तुम्हाला नक्कीच गाईड करू शकतो. थँक यू.